स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बघूया शेवग्याची रस्सा भाजी। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। इथे पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। हे खोबरं आता छान लालसर रंगावरती आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये मीडियम आकाराचा एक कांदा असा उभा बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो देखील लालसर रंगावरती भाजून घेतलेला आहे। त्यानंतर 4-5 लसूण पाकळ्या सोबतच आलं आणि थोडीशी 1 चमचा एवढे धने घातलेले आहेत। त्यासोबत 2 चमचे एवढे तीळ घालायचे आहेत। तीळ आणि धने छान भाजल्यानंतर याच पॅनमध्ये मीडियम आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी जिरं, धना पावडर सोबतच हळद हे घालून शेंगा अशा छान बारीक कट करून सोलून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये घालायचे आहेत आणि शिजेल इतपत पाणी घालायचं आहे। त्यानंतर या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार। हे शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत। तयार केलेला भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। आता हे वाटण छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर शक्यतो कमी करावा। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं छान तडतडून घ्यायचे आहे। त्यानंतर कढीपत्ता आणि एक तेजपत्त्याचं पान असं बारीक करून घातलेलं आहे। त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे। वाटण छान आता परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहे। त्यासाठी इथे 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर सोबतच काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता हे मसाले जळू नये यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेल्या वाटणात थोडंसं पाणी घालून ते यामध्ये ॲड केलेलं आहे। यामुळे छान मसाले आपले तेलामध्ये मिक्स होतील आणि सोबतच करपणार देखील नाही। झाकण ठेवून साधारण मिनिटभर आपल्याला मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर शिजवून घेतलेल्या शेंगा आणि त्यामधलं पाणी हे सर्व यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला कितपत रस्सा भाजी हवी त्याप्रमाणे यामध्ये गरम करून पाणी घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता मीठ घालून साधारण 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला छान शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर यावरती कोथिंबीर घातलेली आहे। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत। आणि या पद्धतीची वाटणाची शेवग्याची भाजी एक वेळ नक्की ट्राय करून बघा।